बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक अशोक कुबडे लिखित कादंबरी गोंडर भाग 9. आज अचानक सकाळी 10च्या आसपास यशवंतला कदम गुरुजी दिसले. तसं गुरुजींचंही लक्ष यशवंतकडे अचानक गेलं होतं. तेवढ्यात कदम गुरुजींनी आपली सायकल थांबवली आणि यशवंताकडे पाहत म्हणाले, यशवंत इकडे ये. यशवंत मनात घाबरला, पण धीट मनाने गुरुजींसमोर आला. यशवंत, कुठे चाललास आणि शाळेत का येत नाहीस? यशवंत गप्प. काय झालं, बोल ना. गुरुजी, मी हजामती करायलोय. अरे ते तर जन्मभर करायच्यात, पण शिक जरा. शाळा बिळा शिकलास तर वाचाया जमल. पण गुरुजी, काही सांगू नकोस. अडाणी राहून काय तुझी जिंदगी मातीत घालतोस का? अडाणी माणसाला लोक जगू देत नाहीत. जरा शहाणा हुशार वाटत होतास म्हणून सांगायलोय. कामापुरतं तरी शिक, जास्त नाही तरी. गुरुजी, मी बऱ्याच दिवसांपासून शाळेत आलो नाही हो. असं भीत भीत यशवंता म्हणल्यावर गुरुजी जोरात म्हणाले, अरे तू ये तर, मी आहे ना. असं गुरुजीने बोलल्यावर यशवंताची ओढ वाढली आणि भीती नाहीशी झाली. त्याला शाळेत जावंसं वाटू लागलं. कदम गुरुजी आणि यशवंतचं आधीपासून मस्त जमत होतं. यशवंत हुशार मुलगा म्हणून कदम गुरु यशवंतचं लाड करत, समजावून सांगत. एक गरीब पण हुशार पोरगं म्हणून यशवंतची जवळीक साधत. त्यांनी गरिबी फार जवळून पाहिली होती. गरिबीतलं जगणं कदम गुरुजींनी अनुभवलं होतं. दारिद्र्याच्या खाईत सापडल्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. म्हणून गरिबीची पावलोपावली जाण ठेवून विद्यार्थ्यांना घडवणारा असा कर्तृत्ववान मास्तर तुळकच म्हणावा लागेल. राहणीमानात आजही कुठलाच बदल नाही. पांढरं धोतर, पांढरा कमीज, काळा सावळा रंग, चेहऱ्यावर देवीच्या वर्णाचे ठसे, टाळूवरले केस हळूहळू जागा सोडण्याच्या तयारीत. काही राहिले तेही जाग्यावर टवकारून उभे राहिलेले. पायात चांभारी चप्पल आणि धोतराचा चाळ डाव्या हातात धरलेला. असा नेहमीचा रुबाबदार माणूस नजरेसमोर दिसतो. दिसायला रागीट चेहरा, स्वभाव ही तांबीस. विद्यार्थ्यावर त्याचा प्रभाव खूप असल्यानं पोरांची शाळेत पर्र फाटे. माणूस हुशार, विद्वान, मराठी विषय शिकवत. व्याकरण मात्र खूपच पक्क. वर्गात धडा शिकवताना त्यांचा आवाज संपूर्ण मैदानात घुमून हेडमास्तरांच्या ऑफिसला विळका घालून मंदिराच्या पारावर बसल्या माणसांपर्यंत जाई. मंदिरावर पोथी ऐकावी तसे लोक ऐकत. त्यांच्या आवाजावरून कदम गुरुजी शिकवत आहेत असं लक्षात येई. कदम गुरुजी बाहेरगावी राहत. पैनगंगा नदी ओलांडून ते ये जा करीत असत, तेही साध्या सायकलवर. पाणी पाऊस असला तरी गुरुजी शाळा बुडवीत नाहीत. त्यांना कधी वाटलं सुद्धा नसावं की मी मास्तर माणूस आणि सायकलवरच ये जा करतो. सायकल ही साधी सुधी, तिला धड पायंडल नाही. सीट तेवढी चांगली, मडगाडचा तर पत्त्याच नाही. फक्त 2 चाकं फिरताना दिसत. एक पायंडल चांगलं तर एका पायंडलला खिळा, तोही घासून घासून चोपडा झालेला. असा साधा माणूस शोधून सापडणं अवघड. गुरुजी शिक्षा देताना हाताच्या बोटात आडवी पेन ठेवून दाबत, नाहीतर चाळ्यावरील कलमाचे केस धरून ओढत. कधी तर पोटाला बारीक चिमटा घेत. आणि म्हणून तर पोरं कदम गुरुजीला पर्र घाबरत. रस्त्यावर दिसल्यावर घरात जाऊन बसत. एकंदर सगळी पोरं कदम गुरुजींना भीत. पण त्यांच्या माघारी पोरं त्यांना चिडवायलाही कमी करत नसत. त्यांना चिडवायची मुलांची वेगळीच पद्धत. पोरं त्यांच्या माघारी त्यांना म्हणत, कदम कदाडू काखेत लाडू, लाडू गळाला कदम पळाला. ज्या दिवशी गुरुजी आले नाहीत त्या दिवशी पोरं शाळेत खुश राहत. कधी तर ते प्रार्थनाच्या वेळेपर्यंत दिसत नसत. पण ऐन प्रार्थनेला हजर होत तेव्हा पोरांची हवा गुल होई. कधी प्रार्थनेला नसून ऐन तास सुरू झाला की गुरुजी वर्गात हजेरी घेऊन हजर.
कदम गुरुजी यशवंतचे वर्गशिक्षक. हुशार विद्यार्थी म्हणून त्यांचा जरा जीव होता. त्यात यशवंत गरीब होता. गरीब मुलावर गुरुजी जास्त लक्ष देत, जीव लावत, वाटल्यास सवलत देत. गरिबीतून मुलगा शिकला, नोकरीला लागला तर एक गरिबाचं घर उभं राहतं, आणि जर नोकरी लागली नाही तर स्वाभिमानानं सन्मानानं उद्योगधंदा करून पोट तरी भरल, गरिबीत पिचणार तरी नाही. समाजात चांगला नागरिक होऊन जीवन जगेल, घर सुधारेल असा प्रांजळ हेतू घेऊन गुरुजी शिक्षण क्षेत्रात काम करत. कारण गरिबी ही त्यांनी अनुभवलेली, जवळून पाहिली होती. म्हणून गुरुजी गरीब विद्यार्थ्याला शाळेत आणण्यासाठी जीवाचा आटापिटा करीत असत. गुरुजी जातीनं मराठा माणूस, पण गरिबीतली मागासलेली पोरं शिकली पाहिजेत, त्यांची परिस्थिती बिकट म्हणून ते मागे राहतात, हे विचार गुरुजींचे होते. त्यांच्याकडे जात पात धर्म असं काही नव्हतं. साने गुरुजींचा खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे, हे गीत कदम गुरुजी सुंदर गोड गळ्यात म्हणत. प्रभूची लेक रे सारी, तयाना सर्व ही प्यारी, तयाना व्यर्थ न हिनवावे. ह्या ओळीजवळ गुरुजींचा गळा भरून यायचा. साने गुरुजींच्या श्यामच्या आईतील अनेक किस्से कदम सर खूप आवडीने सांगत होते. राजर्षी शाहू महाराज ही मराठा होते. त्यांनीही गरीब आणि मागासलेल्या समाजाची अवस्था पाहून आणि गरिबी दूर करायची असेल तर समाजातील होतकरू मुले शिकली पाहिजेत, म्हणून मागासलेल्या जातीला हातभार लावण्यासाठी त्यांनी आरक्षण लागू केलं. आणि म्हणून तर बाबासाहेबांना त्यांच्या आरक्षणावर शिकण्यासाठी बाहेर देशात जाऊन शिक्षण घेता आलं. असंच काहीसं काम ते करत. कदम गुरुजी यशवंतला शाळेत यायला आग्रह करत. यशवंतला गरिबीतलं आणि लाचारीतलं जेणं नको वाटत होतं. 1-2 वर्षात त्यानं खूप भोगलं आणि गरिबी अज्ञानामुळे पावलोपावली त्याला दुःख, यातना आणि अपमान सहन करावं लागला. मागासलेलं जीवन जगण्यापेक्षा आपण शिकून आपलं ध्येय घडवू, आपलं जीवन आपणच सुधारू, म्हणून त्यानं खूप वेळेस विचार केला. आणि आता तशी संधी आली. यशवंत ती ओळखून शाळेत जायचं ठरवलं. आज यशवंतचं मन शाळेच्या व्हरांड्यात गुंतलं आणि उमाच्या आठवणीनं त्याच्या मनात सळकण केलं. मनाला गुलाबी रंगाचा साज चढवावा तसं मनात रंग उधळले गेले. तिच्या आठवणीनं आज त्याला प्रसन्न वाटलं. याचंही एक कारण असावं, कारण तो आता चांगला मोठा दिसत होता आणि वाढत्या वयामुळे त्याला क्षणिक आकर्षण होणं साहजिक होतं. तारुण्याच्या वाटेकडं वाटचाल करणारा यशवंत आता रंगानं उजळून गोरा गोमटा जाणवू लागला. त्याच्या लाजाळूपणाला जरा प्रौढत्व प्राप्त झालं. तिच्यासाठी 2 वर्षे घालवलेला यशवंत क्षणात तिच्या गोजिऱ्या रूपानं उभरणाऱ्या सौंदर्यात रमला. प्रत्येक तरुण मनाला होणाऱ्या हालचाली त्यालाही झाल्या. काल उमा त्याला ओझरत दिसली. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे त्याचं लक्ष केंद्रित झालं. तिच्या पाठीवर रुळणारी वेणी तेवढी मनातल्या भावनांसारखी उठबाईस करीत होती. शाळेत जात असावी. तिच्याही शरीरातील बदल आता प्रकर्षाने जाणवू लागले. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहण्यात यशवंत रमून गेला. यशवंतनं शाळेत जायचा निर्णय घेतला. गुरुजींच्या बोलण्याला मान देऊन यशवंत शाळेत जाऊ लागला. गुरुजी यशवंतकडे भरपूर लक्ष देत. बलुत्याचं काम आता वामनवर पडलं. यशवंत आजकाल बरोबरनं हजामती करू लागला. एकदा हजामती करायला पोरगा आल्यावर बापाला दुसरं काहीच करू देऊ वाटत नाही. एकदा हजामतीचे 4 पैसे हातावर ठेवल्यावर चुलीत गेली शाळा. अशी वारीक समाजातील मायबाप आणि पोरांची अवस्था गरिबीमुळे होते. गरिबी माणसाला असा विचार करण्यास भाग पाडते. अशा लाचारीत पडणाऱ्या कलंकित विचारांना यशवंतनं लाथाडलं होतं. लोकांची नखं आणि बगला काढणारी लाचारी जिंदगीवर हाय, 4 दिवस शिकू द्या, असं म्हणल्यावर वामनला बरं वाटलं होतं. यशवंत 12% शिकणार असं वामनला वाटलं. तो आता दिवसभर शाळा करू लागला आणि शाळेतून आल्यावर चावडीवर पोरांसोबत चोर पोलीस खेळू लागला. पोरात गेल्यावर भांडण नको म्हणून शेवंत त्याला जाऊ देत नसे. पण यशवंत तिचा कानावळा चुकून चान्स मारी आणि जाऊन यायचा. 12 घरचे 12 आणि वारका सकट 13 म्हणल्यासारखं अवकाळी पोरं धिंगाणा घालत. गाव मराठ्यांचं, आपण करून खाणार,
त्या माणसांची वैर आपल्याला जमत नाही या विचारात वावरणारा वामन कधी जर यशवंतनं भांडण घरी आणलं तर वामन आधी त्या पोरा देखत यशवंतला झोडपून काढी. पोरांना मजा वाटे. संध्याकाळी यशवंता शाळेतून आल्यावर दारासमोर गिल्लीदांडा खेळत होता. पण सोबत लक्ष्मीबाईचा रम्या, गुरुवाचं बंड्या, घरासमोरच्या साळाच्या म्हाताऱ्या नेमकाच टक्कल हजामत करून दारात ताटवा विणत बसला होता. तेवढ्यात यशवंताची सणसणीत गिल्ली सू सू करीत गेली आणि म्हाताऱ्याच्या चाळ्यात बसली. म्हाताऱ्याच्या कानाची आग झाली. म्हातारा असं पेटलं की त्याच्या अंगाला मुंग्या आल्या. तोपर्यंत यशवंत घरात गेला. म्हातारा रागात आला आणि वामनला बोलू लागला. बापाला खूप राग आला. वामननं म्हाताऱ्यासमोरच यशवंतला मारलं. पोरं चावडीवर धिंगा घालणारे खेळ खेळत. सगळ्या गावात तिथंच जरा जागा मोकळी. औरास चौरास मैदान. जसा अंधार पडू लागेल तसं पोरं सोरं घराकडं सटकत. माय मला पुरी जाय त्या घरी. कुकू चकू कौनसा कू खेळ खेळणे कू कौनसा खेळ कुकूची कोंबडी म्हणत त्याला मारायचं. असं खेळ खेळल्यानं मात्र तिथं खूप खूप मज्जा वाटे. मैदानात खरं तर कार्यक्रम होतात. गणपतीची नाटकं, कलापथकं, भाषणं. गावात निवडणुकीच्या वेळी आलेली नेते मंडळी इथंच आपलं औरस चौरस भाषणं ठोकतात. अशी चावडी सगळ्या गावात प्रसिद्ध. सायंकाळचे 4 वाजले. यशवंतची शाळा सुटली. यशवंत घरी आला. शेवंता कामाला गेली होती. तिनं खत टाकायचं गुत्त घेतलं होतं म्हणून ती आज लवकर येणार होती. पाण्या पावसाचे दिवस, पण आज ठणठण उघडलेलं होतं. जवळपास 8 दिवस झाले पाऊस नाही. तेवढ्यात वामन घरी आला. हातात एक गाठोडं होतं. वामननं ते अंगणात ठेवलं. वामननं गाठोड्यातून मुठभर डाळ, मुठभर तांदूळ, ज्वारीचं पीठ, खोबऱ्याचा खोबळा आणि गुळाचा मोठा खडा काढला. लगेच चिंगी कलीनं तो पळवला आणि एकामागे एक पळत सुटल्या. बा हे काय होय? यशवंतनं विचारलं. शिदा होय. कुंभारवाड्यात कोंडबाच्या पोराची जावळ काढली. मग आपला मानस हाय. वारकाला बोलावून शिदा आणि 21 रुपये देतात. हे काम फक्त आपलं, दुसरं कोणी करीत नाही. अजून सांच्याला जेवायला कमरे एवढं बकरं कापलं होतं. झापड पडली. अंधार होऊ लागला. रानातून लोक घरी येऊ लागली. शेवंताही आली. टोपलं आपटून पायावर पाणी उंबडलं. गुळणा केला. तोंडातल्या पाण्याची पिचकारी भिंतीवर मारली आणि बाप लेकांजवळ येऊन टेकली. वामन शिदा तिच्या पुढं सरकावला आणि उठत म्हणाला, कुंभारवाड्यात जेवाय चाललोय. शेवंता म्हणाली, कुठं? कोंडबाच्या पोराची जावळं काढली. हा शिदा दिला आणि जेवायला बोलावलंय. बकरं आहे. मग यशवंताला बी न्या की. यशवंता लगेच तयार झाला. शेवंता दिसायला साधी भोळी पण हुशार, चाणाक्ष. तिच्या बोलण्यात 2 गोष्टी होत्या. एकतर पोरगं 2 घास जेवल आणि वामनी हिशोबात राहील. कुंभारवाड्यात दारूचा सुळसुळाट खूप म्हणून तिने यशवंतला पाठवलं. वामनला माहीत होतं ती खूप हुशार आहे. 12% तिचा काही डाव आहे. म्हणूनच वामनचा संसार सांभाळला. जिथं नवरा साधा बोळा तिथं बायको पुढं होऊन सारं सांभाळते. हा निसर्गाचा नियम म्हणावा लागेल. आपण समाजात पाहतो बायका पुढं होऊन संसार ओढणाऱ्या. ज्या घरात पुरुष व्यसनी तिथं बाई पुढं होऊन काम करते. तिला ह्या सगळ्या गोष्टीला समोर झाल्याशिवाय गत्यंतर नव्हतं. अनेक समाजाला तशा चालीरीती आहेत. घिसडी, वडार, कैकाडी, बुरुड, फाशीपारधी, आदिवासी आणि भटक्या जमाती अशा अनेक समाजात बाया घरच्या प्रमुखाची भूमिका बजावतात. नवरा आपला काम करून दारूच्या आहारी गेलेला, त्याच्या हातात पैसे दिले तर तो सगळी धुळदाणी करणारा. म्हणून बाया पुढं होऊन घराला सांभाळतात. 4 लेकरं बाळं गळ्याला अशी परिस्थिती. वामन यशवंतला घेऊन कुंभारवाड्यात जेवायला गेला.
दोघं बापले केले म्हणून शेवंतानं मुठभर तांदूळ टाकून खिचडी केली. चिंगी कली जेवले आणि शेवंतात जेवायची होती. ती वामन घरी नसल्यावर कधीच सगळा स्वयंपाक करीत नाही. काहीतरी आपलं शेंगोळं फळं भरडा असं काहीतरी करून लेकरांसोबत जेवते. वामन असल्यावर मात्र जेवायला सगळं पाहिजे असतं. कुंभारवाड्यात बाया चुली घालून त्यावर भाकरी थापत होत्या आणि एका कोपऱ्यात भल्या मोठ्या भगोन्याला ढणढण जाळ लावला होता. नवसाच्या कंदुरीची गडबड कुंभारवाड्यात सुरू होती. अंधार पडत होता तसा तिथं रंग चढत होता आणि माणसा जमा झाली होती. वामन यशवंता तिथं जाऊन आकवंड्या बाजावर टिकली. तोच आतल्या घरातून कोंडबानं हातानं वामनला खुणावलं. वामन चटकन उठला आणि त्या घरात घुसला. यशवंत मात्र एकटाच त्या जाळाकडे पाहत विचार करू लागला. चुलीत लागलेला ढणढण जाळ यशवंताच्या मनातील संताप व्यक्त करीत असावा. यशवंताच्या मनात त्या जाळाप्रमाणे शिजत होता हा समाज, ही मागासलेली माणसं आपलं जीवन खाण्यापिण्यापुरतं समजून जगतात म्हणून हा गरीब समाज अशा गरिबीत आणि अज्ञानात पिसला जातोय. कोंबड्या बकऱ्याच्या कंदोऱ्या आणि नवसात अडकलेल्या समाजात अज्ञान खूप आहे म्हणून यशवंत त्यातून बाहेर पडण्याचा परिवर्तनाचा विचार करत होता. कुंभारवाड्यातील माणसांच्या अज्ञानामुळे झालेला मागचा एक प्रकार यशवंतला आठवला. याच कुंभारवाड्यातला बाबू कुंभार वैद म्हणून सगळ्यांना माहीत होता. गावात आजूबाजूच्या गावात जरी काही झालं तरी लोक त्याच्याकडे येत. आता त्यानं वैद्यकी सोडून दिली असं म्हणतात. पण पिंगळी गावात पान लागलं, विंचू चावला किंवा लेकरू भिलं, बाहेरबाधा सगळं त्याला कळतं असं लोक म्हणतात. आणि 4-2 जर बरेही झाले म्हणून याचं जास्तच नाव झालं. पाणी भरून देणं रोजचं काम, भानामतीनं लागलेलं भूत काढणं हा त्याच्या डाव्या हातचा खेळ म्हणून तो अख्ख्या बाराटीत प्रसिद्ध झाला. आजकाल दारू पिण्याची त्याला जास्त सवय लागली होती. गावातलं एक मराठ्याचं पोरगं गाडीत घालून बाबू कुंभाराकडे आणलं. सायंकाळचे 5-6 वाजले असतील. बाबू जरा लावूनच असावा. त्यानं पोराला पाहिलं. पोरगं चांगलंच आडदांड जोर जोरात ओरडत होतं. 4-5 माणसाला ऐकत नव्हतं. बाबूनं पाहिलं आणि इलाज सुरू केला. लिंबू कापलं आणि लिंबाच्या हिरव्या फोकानं त्याला झोडपायला सुरुवात केली. सगळी माणसं उभं राहून पाहत होती. बाबू त्याला हिरव्या फोकानं सारखं झोडपत होता. पण पोरगं मात्र फक्त नाही हो, मला भूत नाही, भूत नाही, मला काहीतरी डासलंय असं म्हणून ओरडत होतं. पण बाबूनं त्याला बोलण्याची संधी दिलीच नाही आणि फक्त भूत लागलं म्हणून मारत राहिला. ते बिचारे घरी जाईपर्यंत मरून गेलं. त्याला भूत लागलं नसून त्याला असली नाग चावला होता आणि त्याला झेंडू चढल्यानं ते काही पण बरळत होतं. घरी जाईपर्यंत तोंडाला फेस आला आणि त्याच्या अंगात विष पसरून बिचारा मरून गेला. गावात चर्चा झाली. बाबू कुंभारानं पोरगा हातानं मारलं म्हणून. तेव्हापासून लोक पण येणं कमी झालं. म्हातारपणी त्याच्या तोंडाला काळं लागलं. असे अघोरी प्रकार या कुंभारवाड्यात पाहायला मिळत. या विचारचक्रात अडकल्या यशवंताला ती घटना आठवली. अशा गोष्टींबद्दल त्याच्या मनात चुलीतल्या जाळासारखी आग ढणढण पेटत होती. तेवढ्यात तिथंच अंगणात पंगत बसली. तेव्हा वामन हेंडगाळ्यातल्या घरातून बाहेर आला. दोघं बापलेक जेवायला बसले. सौ पळी आणि एकच नळी म्हणल्यासारखं चमचमीत रसा, जरासा भात, भाकर आणि मटणाची मोजून 4च खंड ताटात टाकली. त्यावरच जेवण झालं. तसा वामन उठला आणि तिथंच बाजावर आडवा झाला. वामन घरात गेला तवाच यशवंतानं ओळखलं होतं. वामनच्या भाषेत की बाप 12% पिला म्हणून कसाबसा जेवला. उठाया जमत नव्हतं. कुंभाराच्या 2-3 पोरानं धरून अंधारात घरी आणून टाकला तसाच तो उत्ताना पडला. चिंगी, कली, शेवंता जवळ येऊन बसल्या. यशवंताजवळ उभा होता. सगळे मुकाट्यानं पाहत होते. चुलीवरलं भगोनं चुलीवरच होतं. मनातलं दुःख कुणाला सांगावं त्यापेक्षा न सांगितलेलंच बरं म्हणून मनाला समजावलं. शेवंता दुःखाला गिळत आसवं ढळू लागली. नाही नाही म्हणता हे रोजचं झालं होतं. रोजचं मडं त्याला कोण रडं.
असं झालं ना, तिनं आता सांगणंही सोडून दिलं. उठली, गुळा केला, शिंगी कलीला उठवलं. त्याही झोपल्या होत्या. यशवंत जेवून आला होता. शेवंतानं घास उचलला नाही. ताट तसंच झाकून ठेवलं आणि सगळे आडवे झाले. ही दरिद्री अवस्था पाहून यशवंत वेळोवेळी चटके सहन करून भाजत होता. तो आता चांगलाच समजदार झाला होता. या समाजाचं जीवन अंधारात हे त्याला चांगलं जाणवू लागलं आणि ह्याला शिक्षणाच्या उजेडाची नितांत गरज आहे. अज्ञानाच्या काळोखात आपलं जीवन असंच सडणार आहे. आज मी आणि माझं कुटुंब, समाज या अंधारात सडतो आहोत, पण मी यात अडकून पडणार नाही, असा परिवर्तनवादी विचार यशवंताला करण्यास भाग पाडत होता. आणि तो या सगळ्या परिस्थितीला मूठमाती देऊन एक नवीन विचार, एक नवीन दिशा आणि नवीन मार्ग शोधण्याचा प्रयत्न करीत होता. कारण त्याला या सगळ्या गोष्टी समजत होत्या आणि म्हणून त्याने पुन्हा सुरू केला शिक्षणाचा तेजस्वी मार्ग. तो चालण्यास जोमानत तयार झाला. ते फक्त ह्या गरिबीतलं, दारिद्र्यातलं जीवन प्रकाशमय करण्यासाठीच. यशवंतला कदम गुरुजींनी सांगितल्यापासून तो शाळेत चांगलाच रुळला होता. उमा आता 2 वर्गानं पुढं होती. तिचा वर्ग वेगळा, तिची रांग वेगळी. नजरेला आता उमाचं तोंडही पडत नव्हतं. अशीच दिसायची किंवा मैदानात मैत्रिणींबरोबर. पण यशवंत मात्र शाळेत ॲक्टिव्ह मुलगा होता, म्हणून तो शाळेतल्या कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेत असे. त्यामुळं तो गुरुजींच्या पण नजरेत होता. दरवर्षी शाळेतल्या सांस्कृतिक कार्यक्रमात काही ना काही बक्षिसं मिळवत होता. उमाचं हे आता शाळेतलं शेवटचं वर्ष होतं. यावर्षी ती पास झाली की पुढच्या शिक्षणासाठी दुसऱ्या गावाला म्हणजे तालुक्यात जाणार होती. त्यापाठोपाठ यशवंतही जाणार होता, कारण पुढचं शिक्षण तालुक्याशिवाय मिळत नव्हतं. 15 ऑगस्टला शाळेत एक मोठा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला होता आणि या कार्यक्रमात यशवंतनं भाषण करून आपली वक्तृत्व कला दाखवून बक्षीस मिळवलं होतं. तेव्हाचा बक्षीस समारंभ आज होता. 5 वाजता कार्यक्रम संपला. यशवंतला बक्षीस मिळालं. एक पेन बक्षीस स्वरूपात मुख्याध्यापकांच्या हस्ते मिळालं. कार्यक्रम संपल्यावर उमाने यशवंतजवळ जाऊन त्याचे अभिनंदन केले आणि स्तुती पण केली. यशवंतनं सहज हसून धन्यवाद व्यक्त केले. ह्यातच त्याचं वर्ष संपलं. पिंगळी गावातील 10वीपर्यंतची शाळा संपली म्हणून उमा तालुक्याला शिकण्यासाठी गेली. इगतपूर तालुक्याच्या ठिकाणी नामांकित स्वामी विवेकानंद महाविद्यालयात उमानं ॲडमिशन घेतलं. उमा ही गावातील पहिलीच मुलगी होती. तिनं तालुक्याच्या कॉलेजात प्रवेश मिळवला होता. नाहीतर आजपर्यंत मुली फक्त गावातील शाळा आहेत तेवढीच शिकत. गावातली पोरंसुद्धा जाण्याची हिंमत करत नसत. पोरी सोरी तर सोडाच, घरी गडगंज श्रीमंती आणि शिक्षणाची जिद्द या जोरावरती शिकत होती. स्वामी विवेकानंद महाविद्यालयात ॲडमिशन घेतलं, पण राहण्यासाठी सावित्रीबाई फुले मुलींच्या वसतिगृहात तिचं राहणं आणि खाणं पिणं सुरू झालं. कारण मुलींना येणे जाणे होत नव्हते, म्हणून मुलीच्या हॉस्टेलात ती राहत होती. तिथं फक्त मुलीच राहत होत्या. उमाचं कॉलेज सुरू झालं. अख्ख्या तालुक्यात नावाजलेल्या स्वामी विवेकानंद महाविद्यालयात येण्यासाठी यशवंतला अजून 1-1.5 वर्ष बाकी होतं. पावसाळ्याचे दिवस. यशवंतचा गावातल्या शाळेतला शेवटचा पावसाळा. दुपारची वेळ. आभाळ झाकाळून आलंय. मोडून पडतंय की काय असं वाटत होतं. वाऱ्याच्या तालावर झाडंही गुदगुल्या केल्या गत डोलत होती. शाळेतली पोरं शाळा सुटायच्या आधी घराकडे ओरडत गेली. तसा यशवंतही घरी निघाला. वाटेतच त्याला पावसानं गाठलं. अंधारासारखं दाटून आलेलं आभाळ टप टप थेंबानं सुरू झालं आणि मग पाहता पाहता पावसानं जोर धरला. त्यात यशवंता ओला झाला. वामन बाहेरला पसारा घरात आणत होता. चिंगी कली घरात दरवाजात उभं राहून पाणी पाहत मजा घेत होत्या. यशवंता म्हणाला, बा, माय आली नाही का? वामन नाही म्हणताच, पाण्या पावसाचं लवकर यावं की, येत असेल बायांसंग, असं यशवंता म्हणता शेवंता धावत आली. डोक्यावरला भारा भपकन अंगणात फेकला. पाणी जास्तच कोसळू लागलं. पाणी पत्राच्या वळणीत मावत नव्हतं. सगळीकडे धुवाधार पाऊस दिसत होता. खालची वरची धार एक होती.
चिंगी कली दरवाजात उभं राहून वळचणीला पडणाऱ्या पाण्याला हात लावत खेळत होत्या. घरात मरा ग. शेवंत त्यांना म्हणल्यावर त्या घरात येत सगळेच घरात बसले. थरथरत्या अंगाला गरमीसाठी चहाला चूल ही कोरडी नव्हती. बसल्या जाग्यावर पत्र गळायला लागली. पत्राच्या नालीत पाणी मावत नव्हतं. फुटक्या जागी लावलेलं डांबर तवाच निघून गेलेलं. जिथं गळायला लागलं तिथं शेवंता भगोनं, टोपली, वाट्या, गिलास असं सगळ्या घरात ठेवायला लागली. घरात भांडी ठेवून शेवंताच्या नाकी नऊ आलं. तेव्हा शेवंता चवताळून म्हणाली, तुम्हाला म्हणलं होतं हजामती झाल्यावर पत्र पहा म्हणून. वामन विसरल्यासारखं केल्यावर शेवंता गप्प बसली. सगळं आभाळ सारखं झालं होतं. आभाळाकडं हात जोडून, देवा तूच नारायण हा, असं म्हणली. कली, चिंगी दरवाजातून देवाला विनवणी करीत होत्या. देवा पाऊस उघडू दे, देवा पाऊस उघडू दे, बस झालं. पावसाळ्यात गळणाऱ्या संसाराची हाल अशीच असते. घरात बसायला जमत नव्हतं तेव्हा निसर्गाला कळवळा आला आणि थोड्या वेळात पाणी उघडलं. पण चूल मात्र पेटणार नव्हती. चूल भिजून टर्र झालेली. दुपारल्या हजामतीच्या भाकरी सगळ्यांनी खाल्ल्या आणि लांब झाले. आता पाऊसही शांत होत होता. पंचमी आली. नव्या नवऱ्या लेकीबाळी सणावारला माहेरी आल्या. पंचमी श्रावण महिन्यात येते आणि श्रावण महिन्यात जसे रेल्वेचे डबे एकामागून एक यावेत तसे सण येतात. रक्षाबंधन, पोळा हे सगळे श्रावणातच. वातावरण प्रसन्न आणि हिरवेगार. धरतीवर जसा स्वर्ग अवतरावा तसा गालीच्या पाहायला मिळतो. निसर्ग खळखळून हसतो. पंचमी सण बाया माणसांचा. बाईला माहेरी जावं वाटतं. सणाच्या ओढीनं तिला माहेरचे वेध लागतात. झाडाझाडाला झोके झुलतात. नव्या नव्या नवऱ्या आपल्या नव्या संसाराच्या कथा व्यथा एकमेकांना सांगून मन मोकळं मोकळं करतात. आणि निसर्गही आपलं रूप दाखवतो. मानवी जीवनाला प्रसन्न करतो. पंचमीपासून पोळा 20 दिवस. पंचमीला गावात जागोजागी गंजी पत्ता पत्त्यांचे डाव असतात. चुंगेच्या चुंगे गावात डाव आणि बाया झोके झुलतात. पंचमीच्या 15 दिवस आधी आणि 15 दिवस पुन्हा गंजीपा सुरू असतो. लोक खुर्दान खेळवतात. कुणी जिंकतात तर कुणी हारून उदास होतात. दारू मटणाचा तर सुकाळ. दुसऱ्या दिवशी शिरवाळ आणि तिसऱ्या दिवशी वैराळ. पंचमी संपली. यावर्षी वातावरण जरा वेगळं जाणवू लागलं. पावसाळा लागला तेव्हापासून 2च पाऊस झाले. पार जुलै महिन्यापासून पाऊस पडला नाही. पंचमीच्या काही दिवस आधी पाऊस पडला नाही. पिकं वाळून जाण्याच्या अवस्थेत. फक्त 1-2दा पाऊस पडला. पुन्हा महिना दीड महिना मात्र ठणठण. पिकांनी मान टाकली. पानं पिवळी होऊ लागली. पिकावरली तरतरी सुकून गेली. शेतकऱ्याच्या जीवात जीव नाही. आभाळाकडं पाहून डोळ्यात पाणी आलं. वरुणराजा बरसायला तयार नाही. पिण्याला पाणी नाही. अनुभवी लोक सहज म्हणू लागले, देवाला माणसाची नाही पण जनावराची काळजी असते. सगळा पावसाळा चालला पण 2 पावसाशिवाय थेंब पडला नाही. सगळा पावसाळा गेला. आज गावात सण पोळा असून पोळा करायची उत्सुकता लोकात नव्हती. शेतकरी राजा उदास होता. लेकरासारख्या जपलेल्या पिकानं अशी मान टाकलेली. शेतकरी राजा कसा सहन करील? दुःख वाटत होतं. गावात आज पोळा करायचा नाही म्हणून पहाटे गावात दौंडी फिरली. सगळं गाव शांत होतं. लोक निवांत होती. खरं तर आज पोळा, श्रावण महिन्यातला शेवटचा सण. अशा पोळ्याच्या दिवशी गावात मस्त छान मन लागतं. आज बैलाला काम नाही, मालकालाही काम नाही. पोळ्याचा सण बैलांचा. सगळं शिवार पिकं डोक्यावर घेऊन डोलतं. नांगरणी, वखरणी आणि सगळी कामं बैलाच्या जोडीनं पार पाडली. काळ्या शार रानात पिकं डोलतात. राब राब राबून धान्याला धनभर देणाऱ्या बैलाचं कौतुक. त्यांना शाबासकी म्हणून त्यांचा उदो करण्याचा सण म्हणजे पोळा. आदल्या दिवशी बैलांची नावं ठेवली जातात. तेही नक्षत्रावरून मघ्या पूर्व्या अशी नावं ठेवली जातात. कारण पोळा मघा किंवा पूर्वा ह्या नक्षत्रात येतो.
आदल्या दिवशी त्यांची नावं ठेवून त्यांचे खांदेमळण होते. खांद्यावर सालभर जुवांचं ओझं वाहणाऱ्या बैलांच्या खांद्याला तेल लावून मळलं जातं. ते म्हणजे खांदेमळण. पोळ्याच्या दिवशी त्यांना काहीच काम नसतं. पहाटे उठून त्यांना नदीला नेऊन अभ्यंग स्नान घातलं जातं आणि दुपारी घरी आणून त्यांना साज चढवला जातो. नंदी बैलावानी सजून बैल मारुतीच्या मंदिरापुढे जमतात. मंगलाष्टक म्हणून त्यांचं लग्न लावलं जातं. गावात पोळा नाही म्हणून लोक आरामात बसले होते. पण नीतीच्या मनात काय वेगळंच होतं. दुपारी 3 वाजले असतील. आभाळ शिरवाळलं. ऊन सावलीच्या खेळाचं रूपांतर ढगात झालं. निरभ्र असलेलं आभाळ ढगानं घेरलं होतं. 2-3च ढगानं अशी गर्दी केली होती. आणि पाहता पाहता पावसाला सुरुवात झाली. 2-3 ढगं अशी कोसळली की पोळ्याच्या दिवशी 3 वाजता अचानक खूप पाऊस झाला. लोक जनावरं सुखावली. जिकडं तिकडं पाणीच पाणी झालं. लगेच 4ला दौंडी फिरली. आज गावात व शिवारात मोठा पाऊस झाला. रानात पाऊस झाल्यामुळं पिकं आणि गुराढोराला पाणी झालं. म्हणून आज पोळा करायचा हाय. तरी आपण आपली बैल सजवून मंदिराजवळ घेऊन या हो. डांग 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 डांग. पोळा करायचा आहे म्हणून लोकांना खूप आनंद झाला आणि पोळा मोठ्या आनंदात वाजत गाजत वरलाकडच्या मारुतीपुढं जमा झाला. मानकऱ्यांच्या बैलाचं लगन आधी, गावात मानकऱ्याची बैलं पुढं. त्यांना जास्त मान. त्यांना वाजत गाजत मिरवतात. सगळ्या गावाची बैलं त्यांच्या जोडीच्या मागं. मंदिरापुढं आल्यावर जंगम मानकऱ्यांच्या बैलाची पूजा करून शंख वाजवतात. मंगलाष्टके म्हटली जातात. जितका मानकऱ्याच्या बैलाचा मान तेवढाच तिथं वामनचा मान. कारण मानकऱ्यांच्या बैलाची पूजा लगीन लागेपर्यंत तिथं वामनची मशाल असते. वामनला मशाल धरावी लागते. मानकऱ्याच्या बैलाच्या लग्नाला मशाल धरायला वामन मानाचा वारीक. तो त्याचाच मान. वामनला इनाम म्हणून 21 रुपये आणि जेवायला असतं. तसा वामन घरी पण जेवायला वाढून नेतो. त्या दक्षिणेची वामन दारू पितो. त्यांचा पोळा होतो कसा बसा. 2 घास वाड्यावर जेवतो आणि वाढणं घेऊन झुलत झुलत जातो. वामनला काय सगळे दिवस सारखेच. गावात पोळा फिरला की लेकरं आणि मोठी माणसं घर परत जाऊन मोठ्या माणसांना हात जोडतात. पाया पडतात. आशीर्वाद घेतात. पाया पडल्यावर ती वडीलधारी माणसं सुपारी सोप देतात. लहान मुलांना साखर हातावर टाकतात. पोरं खिसा खिसा सोप सुपारी जमा करतात. श्रावण महिना संपला. आता महिनाभर वाढलेली दाढी करण्यासाठी लोकांची वामनजवळ झुंबड. पोळा झाला, आता पाऊसही भोळा होतो असं म्हणतात. पोळा आणि पाऊस झाला भोळा. पोळ्यापासून पाऊस थंडावतो. पावसाचा जोर कमी कमी होतो. पडला तर पडतो, नाहीतर उजाड होतं. जवळपास पावसाळा संपला असं म्हणायला हरकत नाही. पावसाळी पितर संपल्यावर हळूहळू वातावरण खुलू लागतं. अख्ख्या पावसाळ्यात चंद्राचं दर्शन होत नाही. पण आता चंद्र दिसतो. चांदणं पडलं की चंद्र स्वतःभोवती खळं करून प्रखर शीतल प्रकाश पडतो. भरल्या रानात पडलेल्या चंद्राचा प्रकाश सगळ्या रानात चांदणं शिंपीत असतो. रान चांदण्यात न्हाऊन निघतं. बहरावर आलेलं पीक या शीतल चांदण्यात लाजून अजून शानदार दिसतं. हलक्या पडलेल्या थंडीत मन रमून जातं. आणि म्हणूनच रानात लक्ष्मी नांदते असं म्हणतात. याच वातावरणात नवरात्रोत्सव जोर धरू लागतो. गणपतीपासून 20 दिवसात आलेली दुर्गादेवी या नवरात्रोत्सवात विराजमान होते. गणपतीसारखंच नवरात्रोत्सव युवक युवतींना चटका लावून जातो. नवरात्रीचा समारोप दसऱ्याला होतो. तेव्हा थंडी रानातून गावातल्या मारुतीच्या मंदिरामागं आली असं म्हणतात. तशीच झुळूक जाणवते सुद्धा. आता रानात सारी पिकं आलेली असतात आणि दसरा येतो. रानात आलेल्या सगळ्या पिकांची पानं जाऊन पानं लुटून आणतात आणि त्याला सोनं म्हणून एकमेकांना वाटतात. खरोखर पाहिलं तर ते सोनंच असतं. बळीराजानं घामावर पिकवलेलं पीक सोन्यापेक्षा कमी नसतं. म्हणून ते माणसांना वाटतात आणि नमस्कार करतात. 3.5 मुहूर्तांपैकी दसरा एक मुहूर्त मानला जातो.
मराठी अश्विन आणि इंग्रजीत सप्टेंबर महिन्यात येतो. ऑक्टोबर महिन्यात दिवाळी. दिवाळीला रानातील हंगाम येऊन घरात धनधान्यांच्या राशी पडतात. कापूस वेचाया येतो. ज्वारीची कणसं तारुण्यात आल्यासारखी टवटवीत टुमदार दिसतात. ज्वारी हुरड्यावर आली तर कापूस फुटल्यानं रानात पांढरं चांदणं मन मोहून घेतं. म्हणून दिवाळी आनंदात होते. आता थंडी जास्त जोर धरू लागते. थंडी आता दिवाळीच्या दिव्यात आली असं म्हणतात आणि म्हणून घरातही खूप थंडी जाणवते. दिवाळीचे 4 दिवस मोठ्या आनंदात जातात. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे नरक चतुर्दशी. लवकर उठून आंघोळ करावं लागते, नाहीतर माणूस नरकात जातो असं म्हणतात. अंगाला सुगंधी उठणं लावून अभ्यंग स्नान होतं. लेकी बाळी पाटी घासून आंघोळ घालतात. गावात सगळीकडे दिवाळीची धामधूम. पण पाटलाच्या अंगाला उठणं लावून आंघोळ घालण्याचं काम वारकाचं. म्हणून वामन पहाटे लवकर उठला आणि हातात उठण्याची वाटी घेऊन वाड्यावर निघाला. सोबत यशवंतही आला. दोघंही बापलेक बैठकीत बसले. उघडा बंब पाटील कपडे काढून बसला. वामन उठण्याची वाटी काढून पाटीला चोळायला सुरुवात केली. पाठीवर उठणं लावून चोळत मळाच्या काळ्या भोर लेवाळ्या खाली पडत होत्या आणि यशवंता हा प्रकार मन लावून पाहत होता. आता त्याला चांगलं कळत होतं. पाटलांची पाठ चोलताना बापालाही घाम येई. ही निव्वळ लाचारी त्याच्या किशोर मनाला डिवचत होती. खरोखरच ज्यांच्या अंगावर मळ आहे त्याला मात्र अजून आंघोळ नाही. हे चित्र यशवंत पाहत होता. हे सारं दुःख अन समाजाच्या यातना यशवंत मनोमन अनुभवत होता. कुडकुडणाऱ्या थंडीतही त्याचा दिमाग गरम झाला. पण काय करणार म्हणून यशवंतानं पचवून घेतलं. ही लाचारी कुठवर करायची. पाटलाची आंघोळ झाली. पाटलाच्या मायनं 2 मोठ्या परातीत वळवट घेऊन आली. त्यावर दूध आणि साखर, त्यावर तुपाची धार असल्यानं गोडवा वाटत होता. उद्या दिवाळीचा सण, आज पहिलं पाणी. दरवर्षी शेवंता, यशवंता, चिंगी आणि कली सगळेजण मामाच्या गावाला जातात. पण यावर्षी मामा आला नाही. यशवंतानं आठवण काढली व म्हणाला, माय, आमचा मामा आला नाही. नाही बाप्पा, काही काम आला असेल, नाहीतर त्यानं कवा राहावं. शेवंता बोलता बोलता सारं काही आठवू लागली. आत्तापर्यंत एकही दिवाळी तिनं इथं केली नाही. शेवंताचा भाऊ माधव दिवाळीलाच अगोदर नेतो. शेवंताला माहेरून येताना नेहमीप्रमाणे सगळं काही बांधूनही देतो. शेवंता माहेरी गेल्या परत कधीच रिकाम्या हाती वापस आली नाही. बहिणीच्या संसाराला भाऊ हातभार लावून डाळ, दाणा, मीठ, मिरचू, हळद सारं काही भाऊ बहिणीला बांधून देतो आणि लेकरा बाळा सगट कपडे लत्ते करून वाट लावतो. अडी अडचणीला तिला माधवचाच आधार. गहू, ज्वारी शेवंता खाली पदरानं कवाच येत नाही. बहिणीचा पिदाडा संसार भावाला माहीत होता. माधव गावातला बलुतेदार. 16-17 मनाच्या हजामतीच्या आसाम्या त्याच्याकडे आहेत. सगळ्या गावात लाडका वारीक. कोणी बी त्याला डाळ, दाणा, भाजीपाला नाही म्हणत नाही. जावळं मिवळं काढल्यानं डाळ, दाणा, तांदूळ घरी भरून राहतं. काहीच कमी नाही. वाटीत पाणी सदा आमदानी असं म्हणल्यासारखं. खाणार कोण तर 2 लेकरं आणि नवरा बायको. 12 महिन्यानं आल्यावर बहीण शेवंतात लई जीव. कारण शेवंताचा संसार पिदाडा. 4 लेकरं बाळं आणि घरी वावर शिवार नाही. गरिबीची परिस्थिती. पहिल्यापासून बाकीच्या बहिणी टामटूम सुखात समाधानात संसार करतात. शेवंताला माधव जीव लावतो. याच स्वप्नात ती मग्न होते. तेवढ्यात यशवंतानं फुसका फटका कागदात गुंडाळत त्याला पिटवून दिला. तर त्याचा दमानं दणकन बार झाला. तशी शेवंता दचकन भानावर आली. दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या. आता शाळेतील वार्षिक परीक्षेचे वेध लागू लागले. गावातलं शेवटचं वर्ष म्हणून यशवंता नियमित काळजीपूर्वक शाळा करू लागला. त्याचं 10वीचं वर्ष होतं. 10वी पास झाल्यावर तालुक्याला जावं लागतं. गावात शाळा नाही. 10वीचं वर्ष म्हणून कदम गुरुजींचं यशवंतकडे जास्त लक्ष होतं. गरिबीतली पोरं शिकली पाहिजेत आणि तालुक्याला जाऊन शिक्षण घेतलं पाहिजे
नोकरी जरी लागली नाही तर व्यवहार सांभाळून एक सज्जन नागरिक व्हावा, त्याचा जगण्याचा मार्ग सुधारला पाहिजे आणि परंपरेनं आलेली त्याच्या घरावरली गरिबी उजळली पाहिजे. हाच प्रांजळ हेतू कदम गुरुजींचा. म्हणून ते गरीब मुलावर लक्ष ठेवून मार्गदर्शन करीत. त्यांनी यशवंतकडून खूप तयारी करून घेतली. पाहता पाहता वर्ष संपलं. 10वीची परीक्षा सुरळीत झाली. यावर्षी शिमगा आणि परीक्षा एकदा झाली. 10वीच्या परीक्षेनंतर आता यशवंतला सुट्ट्या लागल्या. मार्च महिना. शिमग्यामुळं थंडी आता कमी होणार, पण शेवटचा तडाखा असावा म्हणून 4-8 दिवसात जास्त होती. तसं तर एका दिवसात तिन्ही ऋतू येत. सकाळी थंडी वाजत होती तर दुपारी कडक ऊन आणि रात्रीला कधी पाण्याचे थेंबी येत. पण थंडी ठरलेली. थंडी जाऊन उन्हाळ्याचे वेध लागू लागले. सटव्याच्या शेळीचे पैसे आता सगळे देणे झाले होते. जवळपास 7-8 महिने उभार गेले. सटवाची शेळी मात्र वामननं भरती करून दिली. यात मात्र रंगाला खूप आनंद झाला. रंगामुळेच वामनला शेळी भरती करून द्यावी लागली होती. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.